गावातले ढग दाखवत सकाळची सुरुवात करते. बाकी तर तुमच्यापासून काही लपून आहे. तुम्हाला तर माहित आहे आता मी चालली आहे शूटवर. हो भाऊ, तर हे चांगलं थोबाडाले अजून चांगलं करायसाठी चालली आहे. माझं पहिलं शूट देवाच्या कृपेने 2-3 दिवसानंतर आज उघाड दिली आहे पाण्यानं. मग काय राजाओ सरींना पाण्याला लागले आपले, कारण की 3 दिवसाच्या पाण्यानं वावरात लय मोठं तण करून टाकलं होतं. म्हणून तशी राहील जशी चालली निंदाले. तुमच्या इंस्टाग्रामवरच्या कमेंटवरून मला समजलं की तुम्हाला काही माय हे लेपाटन लावणं आवडलं नाही. तुम्हाला काय मलाच नाही आवडलं, पण करायला लागत असते. समजलं काय? बरं ते सरळ सोडा. तुम्हाला तर माहितीच आहे मासारख्या भकायला तर कोणी करू शकत नाही. असं आहे, गोष्टी टाइम माहित नाही पडत. आलो भाऊ आपण अमरावती. पण आपला रस्ता इथंच थांबला नाही भाऊ. आपला रस्ता आहे नांदगाव पेठ. तर नांदगाव पेठ साठी आपण पकडली नवीन नाही पकडली, मोर्शीची पकडली, दुसरी बस पकडली म्हटलं. समजलं का? अन आपण पोहोचले आपल्या ठिकाणी भाऊ. तिच्या हाती जसं माय थोबाड आलं तिनं असं लेपाटन दिलं लावून अन असं रंगून दिलं की मलेच समजत नव्हतं मीच होय का दुसरी पोरगी आणली भाऊ माया जागी. मला तर असं वाटलं मा डोळ्यातच काही टाकलं तिनं अन मीच मला वेगळी दिसून राहिली भाऊ. काय गजब फोटो निघाले काय मी दिसून मले वेगळं वाटत होतं. आणि यात महत्वाची भूमिका बजावते मेकअप आर्टिस्ट, आणि त्या मेकअप आर्टिस्ट अंजली इंदुरे. त्या आहेत नांदगाव पेठीतल्या. तुम्हाला जर असं काही मेकअप करायचं असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर त्यांना मी कोलॅब केलेला आहे. तुम्ही त्यांची आयडी बघू शकता, त्यांच्याशी बोलू शकता आणि तुम्हाला हवं तसं मेकअप तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. खूप फ्रेंडली आहे आणि फ्री तर विचारूच नका, आपल्यासारखंच काम आहे सारं. तर या मग नक्की अंजली मेकओव्हर मध्ये स्वतःला आणखी सुंदर बनवण्यासाठी. या ताईचं काही ब्रश मारणं होत नाही ते भाऊ. इकडचे मारू दे, तिकडे मारू दे, कुकडे मारू दे, मला समजत नव्हतं काय करत होती तर. आणि त्यात मला आरसा पाहू दिला नाही म्हटलं. मग जेव्हा 1-2 रील काढल्या तेव्हा माझ्या जीवाला की नाही बा थोबाड जरा बरंही दिसून राहिलं. कसावं जीव खदमत करते म्हटलं. कोणाजवळ तोंडे आले, कोणी कसं मेकअप करून टाकते, मग आपलंच मन दुखते भाऊ. पण ताईनं खूप छान मेकअप दिलं करून. मग काय मी काय याला कमी येऊ काय? मग मटकली चांगली. मेकअप चांगलं असल्यावर तर मी मटकतोच. थोबाड चांगलं असलं की माझ्या कॉन्फिडन्स लेवल अभयाच्या वर जाते. मस्त फोटो काढले आणि त्याच्यानंतर मस्त 1-2 रील बनवल्या. इकडे मटकू दे, तिकडे मटकू दे, त्याच्यानंतर सखूबाई सखू करू दे, हे करू दे, ते करू दे, सारंच करून घेतलं भाऊ मायकून. आणि मग आपली व्हिजिट राहिली होती भाऊ 0 पॉईंटवर द्यायची. तिथं जाऊन व्हिजिट देऊन आलो आपण. इथंच आहे, जास्त दूर नाही आहे, नागपूर रोडनं. माहित आहे का? 0 पॉईंट म्हटलं की कोणी सांगते म्हटलं एवढे सही फोटो निघते, एवढं सही काय म्हणतस तू त्याले. हा लोकेशन आहे ना खूपच मस्त. मॉडेलिंग गिडलिंग तर काही आपल्याला जमत नाही, पहिल्यांदा करून राहिलो. त्याच्यातही कोणती स्टेप करा, कुकडे पाव कसं कराव काही समजत नव्हतं. इथं हात ठेव, तिथं हात ठेव, असं कर तसं कर, डोकं किर झालतं सारं. आणि एका शांत श्वासाची गरज होती, तर आम्ही ब्रेक घेतला. ब्रेकमध्ये काही मी शांत बसली नाही भाऊ. माझे ब्लॉग काढणं चालूच होते, कारण की ब्लॉग महत्वाचे होते ना. फोटो काढू थकली होती, मला ब्लॉगच पाहिजे असतात ना. मग तुम्ही मला म्हणता साक्षीता काहीच नाही टाकलं. मग काय दीदीच्या फरारीवर गेलो घरी, झाला शूट, काढले फोटो, झालं सगळं झालं. आता घरी चाललो आम्ही मस्त. आता एवढं समजलं की हे मॉडेलिंग काही आपल्या बसची गोष्ट आहे नाही. आपल्याला काही हे फोटोचे ॲक्शन गिक्शन काही जमत नाही भाऊ. आपण आपले ब्लॉगच बरे आहेत आणि आपण मस्त आहे बस. ताई आणि ताईच्या फ्रेंड तर आपल्या ब्लॉगमध्ये याच्याच राहिल्यात. त्यांना कसं सोडायचं, त्यांना घेतलं घेऊन. मग काय आपण निघालो आपल्या रस्त्यानं. चलो घराच्या रस्त्यानं लागल्यावरही आपले व्हिडिओ काढणं संपले नाही म्हटलं, कारण ब्लॉग जे आहेत ना, ब्लॉगसाठी जे व्हिडिओ लागतात ना ते खूप कमी झाले होते. म्हणून नाही तर मी काढलेच नसते, असं काही नाही आहे. थोडंसं पाहिजे असते ना तुम्हाला दाखवाले, त्याच्यामुळं. नाही तर होते खूप काढले मी फोटो काढू इटली रे भाऊ. इतके फोटो काढले आज दिवसभरात. आणि त्यात ट्रॅक्टर दिसला, मग ट्रॅक्टर दिसल्यावर आणखीच मन करे व्हिडिओ काढायचं, म्हणून एक काढून घेतला. बरं तुम्हाला जास्त बोर करत नाही मी. झालं आता आलो शेवट, आलोच आपण. थोडंसं 1-2 क्लिप राहिल्या, जास्त नाही राहिल्या. बरं मला सांगा मग मी कशी दिसत होती आणि माझे ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आणि हा माझा लॉंग ब्लॉग आहे पहिला.